नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप करायला अजिबात पण विसरू नका। तर मित्रांनो, कंबळी आणि ऋषी दोघेजण मिळून देखील आता रितेश सरपोतदारला चांगलीच देणार त्याच्या पापाची शिक्षा। तुम्ही पाहिलंच असेल की ह्या रितेशने आतापर्यंत किती लोकांचं आयुष्य बर्बाद केलेलं असतं आणि कितीतरी मुलांचं भविष्य देखील ह्याने बिघडवलेलं असतं। त्याच्यामुळे आता कंबळी ठरवते की काही जरी झालं तर ह्या माणसाला ती सोडणार नसते आणि त्या माणसाला योग्य ती शिक्षा द्यायचा तिने निर्णय घेतलेला असतो। तर पुढे आता कंबळीला सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे रितेशच्या विरोधात एक मुलगा सापडतो आणि तो मुलगा देखील आता कंबळीची साथ द्यायला तयार होतो। तर दुसरीकडे मात्र आता ऋषीचा पूर्णपणे पाठिंबा आपल्या कंबळीला आहे हे तुम्ही पाहिलंच असेल। तर रितेशला असं वाटत असतं की कंबळी काहीच त्याचं वाकडं करू शकणार नाही, त्याच्यामुळे रितेश डायरेक्ट आपल्या कंबळीला धमकी देतो आणि म्हणतो की तू माझं काहीच वाकडं करू शकत नाहीये कंबळी, कारण की तुला माहीत असेल तुझ्याकडे फक्त अभ्यासिक ज्ञान आहे, पण तू याच्या पुढे जाऊन माझ्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही हे लक्षात घे। आणि खरं तर पाहायला गेलं तर हा रितेश खूप मोठा पोचलेला माणूस असतो। दुसरीकडे मात्र आता कंबळी आणि तिचे काही मित्र सगळेजण मिळून सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतात, कारण की ह्याने आतापर्यंत ज्या मुलांना त्रास दिला आहे, ज्यांची फी बुडवली आणि ज्या मुलांची फसवणूक केली त्या सगळ्या लोकांची व्हिडिओ मात्र कंबळी सोशल मीडियावरती पोस्ट करते आणि त्याच्यानंतर मग सगळ्या न्यूजमध्ये सगळीकडे मात्र यांचेच व्हिडिओ येत असतात। तर रितेश सरपोतदार आता चक्क अन्नपूर्णा आजी त्याला भेटायला बोलवते आणि त्यावेळेस मात्र कंबळीचा विषय काढते आणि त्यावेळेस मात्र कंबळीचा विषय काढल्याच्या नंतर कहाणीत मोठा ट्विस्ट येतो आणि रितेश सांगतो की हो, ती मुलगी आपल्याकडेच क्लासला होती। मग त्यावेळेस मात्र आता आपल्या अन्नपूर्णा आजींना समजतं की हा रितेश खोटारडा आहे, कारण की हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि तिथूनच मित्रांनो कहाणीत मोठा ट्विस्ट येणार आहे। कारण की दुसरीकडे तुम्हाला माहीतच असेल की नयनताराला काही जरी झालं तरी ऋषीच्या आयुष्यातून कंबळीला काढायचं असतं आणि तिला माहीत असतं की ती ऋषीला कंबळीच्या आयुष्यातून काढण्यासाठी एकच गोष्ट करू शकते, ते म्हणजे फक्त आणि फक्त कंबळीचाच वापर करावा लागणार आहे। त्याच्यामुळे पुढे नयनतारा आणि कंबळी दोघीजणी देखील एकमेकींच्या विरोधात येताना पण तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। आणि ज्या प्रकारे तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला सगळं सत्य समजतं की माझ्या पाठीमागे आई साहेबासोबत कसं वागली, कंबळीसोबत तर कसं वागू शकते, ह्या सगळ्या गोष्टी कळालेल्या असतात आणि घरामध्ये होणारे सारखे जे वाद असतात ते देखील ऋषी आता साईडला ठेवून आता कंबळीला पाठिंबा द्यायचं ठरवतो आणि म्हणतो की कंबळीच्या ह्या लढाईमध्ये मी त्याच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं आहे। तर कंबळी आता काही विद्यार्थ्यांसोबत चक्क आता रस्त्यावरती मोर्चा काढते आणि त्या मोर्चामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की ह्या रितेश सरपोतदारला चक्क पोलीस अटक करतात आणि त्याच्यानंतर त्याच्या अकॅडम्या ज्या असतात ना, त्याने आतापर्यंत एवढे क्लासेस चालू केलेले असतात ते सगळे पुढे आता बंद पडणार आहेत। आणि ह्या कंबळीने फायनली आपल्या करूनच दाखवलं रितेश सरपोतदारला त्याची खरी लायकी काय आहे ते कंबळीने चांगल्याच प्रकारे दाखवलेलं असतं। यामध्ये कंबळीला ऋषीचा सपोर्ट असतो, त्याच्यामुळे कंबळी हे सगळं करू शकलेली असते। पण मित्रांनो, इथेच कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट काय येणार, कारण की तुम्हाला समजेल की अन्नपूर्णा आजींना खूप वाईट वाटतं, कारण की तिला वाटतं की तिचाच विद्यार्थी असा पुढे जाऊन त्याने एवढी मोठी लोकांची फसवणूक केली। त्याच्यामुळे अन्नपूर्णा आजी म्हणतात की राजन, या ठिकाणी मी ओळखायला चुकले रे, कारण की हा असा वागेल मला स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं। तर मित्रांनो, पुढे आता कंबळी आणि ऋषी ते केस जिंकतात आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो, एकीकडे नयनतारा तयारच बसलेली असते की आता कंबळीला जाऊन भेटायचं आणि तिला फायनली ऋषीच्या आयुष्यातून दूर करण्यासाठी काही वाटेल ते प्रयत्न करायचे। पण कंबळी आणि ऋषीचं प्रेम जास्तच घट्ट होत असतं हे तुम्हाला चांगलं माहीतच असेल। पण आता नयनतारा असं काय करते त्याच्यामुळे कंबळी आणि ऋषीच्या नात्यात फूट पाडायचा ती प्रयत्न करेल। तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे। तर कशा प्रकारे ह्या रितेश सरपोतदारला अटक होते, ह्याच्या कशा प्रकारे पर्दाफाश जगासमोर होतं हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरणार आहे। व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी सरप्राईज आहे, ते पाहिलं तर अजिबात पण विसरू नका। तुम्हाला दिसत असेल म्यूस्टॅकचा ओशन फेस वॉश, हा तुम्हाला टॅग प्रोडक्ट मध्ये दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तिथून आवडणारे तुम्हाला कोणते पण प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता, एकदा चेक नक्की करा।